मालवण तारकर्ली म्हणजे कोकण किनारपट्टीवरील एक स्वर्ग. निळाशार समुद्राची गाज, पांढरी शुभ्र वाळू आणि नारळी पोफळींची शांत झुळूक, त्यात लपलेले कौलारू घरे, त्यातील जीव लावणारी प्रेमळ माणसं, तोंडाला पाणी आणणारे चविष्ट खाद्य आणि समृद्ध संस्कृती तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, तयार रहा मालवण तारकर्लीच्या एका अविस्मरणीय अनुभवासाठी. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता ओल्ड लाईट हाऊस पाहायला मिळतंय. पहाटे पहाटे जेव्हा गावी पोचलो तेव्हा आमचं स्वागत पक्ष्यांच्या किलबिलाटांनी झालं आणि धुक्यात वेढलेल्या रस्त्यांनी आमची सकाळ एकदम सुंदर झाली. मग काय, याच वातावरणाचा आनंद घ्यायला आम्ही रस्त्यालगतच्या एका छोट्या हॉटेलला थांबलो आणि गरमागरम चहाचा आनंद घेतला व पुढचा प्रवास सुरू केला. मुंबईपासून मालवण हे 480 किलोमीटर तर पुण्यापासून 400 किलोमीटरवर आहे. प्रायव्हेट गाडीने येत असाल तर डायरेक्ट मुंबई गोवा हायवे ने तुम्ही येऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल. तर आता तुम्ही आपला प्रवास जो आहे तो मुंबई पासून मालवणचा पाहिलाच असेल. खूप सुंदरसा असा प्रवास झाला आणि रस्त्यात तर मस्त धुकं पसरलं होतं आणि पक्ष्यांचा किलबिलाट. खूप छान असा प्रवासानंतर आता आपण पोहोचणार आहोत मालवणमध्ये आणि मालवणमध्ये असलेला मालवण आणि तारकर्ली ह्या दोन्ही जागांना आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला आता आपण थेट जिथे आपलं होमस्टे आहे त्या ठिकाणी पोहोचू. तसंच सिंधुदुर्ग विमानतळ जवळ असल्याने तुम्ही विमानाने सुद्धा हा प्रवास करू शकता किंवा कुडाळ रेल्वे स्टेशन हे मालवणच्या जवळचं रेल्वे स्टेशन असल्याने हा प्रवास तुम्ही कोकण रेल्वेने सुद्धा करू शकता. पण जर अगदी मालवणला पोहोचायचं असेल तर स्टेट ट्रान्सपोर्ट बस हे बेस्ट ऑप्शन आहे, जे तुम्हाला डायरेक्ट मालवण शहरात पोहोचवते. इथला सगळा नजारा मन प्रसन्न आणि आनंदी करणारा होता. छोटे छोटे गुळगुळीत काळे रस्ते, दुतर्फा नारळी पोफळी काजूची झाडं, त्या झाडांच्या गर्दीत दिसणारी उतरत्या छपरांची कौलारू घरे. असाच एक होमस्टे म्हणजे श्री गणेश होमस्टे, जिथे आम्ही स्टे केलं. मित्रांनो, आता मी चेक इन केलेलं आहे या होमस्टे मध्ये. तर आता मी तुम्हाला इथले जे रूम्स आहेत आणि मी ज्या रूम मध्ये स्टे करणार आहे तो मी तुम्हाला दाखवते. हा होमस्टे अगदी बजेट फ्रेंडली आहे. इथले रूम्स अगदी स्पेशियस असून कम्फर्टेबल बेड आहेत. त्यासोबतच रूम मध्ये एसी आणि मिनी फ्रीज सुद्धा आहे व रूम मध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती आहे आणि खिडकीतून बाहेरचं दृश्य तर अगदी सुंदर. श्री गणेश होमस्टे चे कम्प्लीट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत, ते नक्की पहा. आता वेळ होत होती गरमागरम जेवणाची. तर मित्रांनो, आपली गरमागरम वेज थाळी आलेली आहे आणि थाळीमध्ये 2 भाज्या, डाळ भात, चपाती आणि स्वीट आणि सर्वात फेवरेट म्हणजे सोलकढी आहे. तर खूप भूक लागली आहे, फटफट मी जेवून घेते. मित्रांनो, मस्त गरमागरम आमटी आहे आणि ती इतकी टेस्टी आहे, खूप छान लागते. इथे तुम्हाला अगदी अस्सल मालवणी पद्धतीचे झणझणीत घरगुती जेवण मिळेल, जे मी येथे खाल्ले. त्यात नॉनव्हेज मध्ये क्रॅब, प्रॉन्स, फिश, स्क्विड आणि तांदळाची भाकरी. तेवढंच नाही तर चिकन वडे, मटन वडे,
अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या जेवणाचा आस्वाद तुम्ही येथे घेऊ शकता. त्यासोबत व्हेज मध्ये सुद्धा कंप्लीट थाळी आणि स्पेशली सर्वांचे फेवरेट उकडीचे मोदक तुम्हाला येथे खायला मिळतील. एवढं सगळं जेवण कसं काय मॅनेज करता एका वेळेला? सवय झाली ना कशी करायची. मित्रांनो, होमस्टेवरून निघून आता मी येऊन पोचलेली आहे जिथे बोट पार्क असतात तिथे, आणि इथूनच आपण बोटमध्ये बसून पुढे जाणार आहोत. तर आज आपल्यासोबत हे दादा आहेत. दादा, तुमचं नाव? हाय, माझं नाव किरण रोगे. महाराजा स्पोर्ट फिशिंग आणि बोटिंग म्हणून माझं गुगलला वेबसाईट आहे. आणि आज आपण ह्यांच्यासोबतच कंप्लीट ही जी बोट सफारी आहे ती करणार आहोत. खूप एक्साइटमेंट आहे. तर चला. तारकर्ली बॅकवॉटर्स पासून समुद्राकडची आमची सफर चालू झाली. या अविस्मरणीय बोटीच्या राईडवर आम्ही पाहिलेले हिडन दृश्यांवर तुमचा विश्वास बसणार नाहीत असे होते. त्यासोबतच किरण दादांनी दिलेल्या इथल्या माहितीमुळे ही राईड अगदी इंटरेस्टिंग बनली. तुम्हाला पण जर मालवणमध्ये अशी राईड करायची असेल तर किरण दादांना कॉन्टॅक्ट करा, ज्यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत. ते नक्की पहा. या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. बोट सफारी करून समुद्रात भिजायची खूप इच्छा झाली. मग काय, समुद्र किनारी पोचल्या मारली एक डुबकी सरळ समुद्रात. तारकर्लीचा एक बेस्ट पार्ट म्हणजे स्वच्छ नितळ समुद्र, जिथे भिजायची खूप मज्जा येते. इथे भिजता भिजता 2 मिनिटासाठी असं वाटलं की मी पुन्हा लहान झाली आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे गावी येऊन भाऊ बहिणीसोबत मस्त मज्जा करत समुद्रात भिजायची मज्जा घेते की काय असं वाटत होतं. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता किती छान निराशार असा समुद्र आहे आणि कंप्लीट व्हाईट सँड असलेला हा बीच आहे. आजूबाजूचे सुंदर नजारे पाहून तर भिजायला खूपच मज्जा येते. आता मस्त भिजून झालेला आहे, तर आता मी रिटर्न आपल्या होमस्टेवर जाते. समुद्र सफर करून आणि समुद्रात भिजून आम्ही होमस्टे मध्ये आलो. मग फ्रेश होऊन थोडा आराम करून आम्ही पुन्हा बाहेर पडलो. या होमस्टेचा बेस्ट पार्ट म्हणजे इथे समोरच चालत 2 मिनिटावर असलेले तारकर्ली बीच. माझ्या मागे पाहूच शकता किती सुंदर अशी ही पायवाट आहे. जिथे पोचायची पाऊलवाट सुद्धा अगदी सुंदर आणि मन प्रसन्न करणारी आहे. गर्द बहरलेली झाडी, त्यात लपलेले पक्षी व पक्ष्यांचा किलबिलाट आणि समुद्राची गाज असा मधुर आवाज कानावर पडत होता, ज्यामुळे येथे चालताना 2 मिनिटासाठी अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटत होते. अगदी क्षितिजापर्यंत पसरलेला तारकर्ली समुद्र किनारा, त्यात समोर होणारा सूर्यास्त, ज्याच्यामुळे पूर्ण समुद्र अगदी केशरी रंगाने उजळून आला होता. आणि हा पूर्ण नजारा पाहत मी वाळूमध्ये बसली होती. अशा या वातावरणामध्ये मी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेली. बघता बघता रात्र झाली आणि आम्हाला समजलं की जवळ असलेल्या मंदिरात श्रीदेव वेतोबाचे दशावतार नाटक चालू होते. त्यामुळे आमची उत्सुकता वाढली आणि आम्ही येथे पोचलो. मी असं नाटक पहिल्यांदा पाहत होती. तुम्ही हे नाटक पाहिलं आहे का? जर पाहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा.
अनेक कार्यक्रमांनी भरलेला संपूर्ण दिवसानंतर आम्ही होमस्टेवर परत आलो आणि मस्त झोपलो, कारण उद्या आम्ही करणार होतो स्कूबा डायव्हिंग. मित्रांनो, आता मी आलेली आहे दांडी बीचवर आणि इथून आपण करणार आहोत स्कूबा डायव्हिंग. तर इथेच आपली जी बोट आहे ती लागणार आहे. तर माझं नाव प्रथमेश आहे आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 9404817209 असा माझा नंबर आहे. स्कूबा डायव्हिंगचा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स तुम्ही इथे अगदी बजेटमध्ये घेऊ शकता. रंगीबेरंगी समुद्राखालची दुनिया, म्हणजेच वेगवेगळ्या रंगाचे फिश, कोरल्स आणि बरंच काही तुम्ही इथे पाहू शकता. याचे फुल डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. यावर सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर ह्यांची आता स्कूबा डायव्हिंग करून झालेली आहे. सगळे वर आलेत. कसं वाटतंय तुम्हाला स्कूबा डायव्हिंग करून? एक नंबर खूप मजा आली. आतमध्ये कसे मग मासे वगैरे कसे पाहायला मिळाले? खूप मोठे मोठे असे झेब्रा मासे होते, झेब्रा मासे. भारी एकदम. डायरेक्ट तोंडावरच येत होते. खरं सांगायला तर आमचा फर्स्ट मग खाल्ला की नाही? खाल्ला नाही पण तो नाचायला. थँक्यू. मित्रांनो, नुसता स्कूबाच नाही तर तुम्ही अजून बरेच ॲक्टिव्हिटीज इथे ट्राय करू शकता, जसं की बनाना राईड, बम्पर राईड आणि जेट स्की. आणि सर्वात मजेदार म्हणजे पॅरासिलिंग. पण पॅरासिलिंग करताय ह्याचा अर्थ तुम्ही फक्त हवेत आहात असं नाही, तर समुद्रात धुतल्यासारखं भिजायचं असेल तर हा राईड करण्यासाठी नक्कीच रेडी राहा. तुम्ही इथे पाहूच शकता काय अवस्था झाली आहे बिचाऱ्याची. रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मित्रांनो, आता स्कूबा डायव्हिंग कंप्लीट झालेलं आहे आणि मी चेंज करून आंघोळ करून रेडी झालेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही या ठिकाणी येत असाल किंवा समुद्रावर जात असाल, भिजत वगैरे असाल किंवा स्कूबा डायव्हिंग किंवा काही ॲक्टिव्हिटी करत असाल, तर इथे या बीचवर तुम्हाला चेंजिंग रूम्स आणि वॉशरूम फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता हा बोर्ड. इथे आतमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला इथे चेंजिंग रूम आणि बाथरूम्स मिळून जातील. सो बीचवर जेव्हा तुम्ही येत असाल सो इथे तुम्ही चेंज करू शकता. आता मालवणला आलो आहोत तर खाली हात तर परत जाऊ शकत नाही. तर आत्ता वेळ होती मालवणच्या बाजारात खरेदी करायची. त्यासाठी आम्ही मालवण ST स्टँडजवळ पोचलो आणि इथून सुरू झाला मालवणचा मार्केट. त्यातल्या एका दुकानात आम्ही पोचून मस्त शॉपिंग केली. मित्रांनो, मालवणला आलात आणि हे नाही घेऊन गेलात तर मग मिस करताय. सो मालवणानंतर मग तुम्ही इथून काजू घेऊ शकता, टेस्ट करू शकतो. मॅडम आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊन लाईक्स मिळणार नाही. यांना घ्या, यांना घेतो. कितीला आहे? पाटील कॅशू 275ला पाव किलो, 1100 रुपये किलो. होलसेल दरामध्ये तुम्हाला एकदम स्वस्त म्हणजे हा मिळतो सालवाला काजू. हा 700 रुपये किलो आहे, क्वालिटीला बेस्ट. त्याच्यानंतर रेग्युलर साईजमध्ये येतो हा 900 रुपये किलो. रेग्युलर साईजमध्ये क्वालिटी एकच येते, त्याच्यामध्ये साईजमध्ये फरक मिळतो. अच्छा. आणि अजून काय आहे? व्हरायटीज तुम्हाला मिळणार कोकणी फूड्समध्ये फणस पोळी, हां, आंबा पोळी. ओके. त्यानंतर इकडे काजू चॉकलेट्स आहेत. काजूचे चॉकलेट. चॉकलेट्समध्ये बघायला गेलं तर जेली चॉकलेट्स आहेत. जेली जेली चॉकलेट. अजून कोकम. तुम्हाला सगळे सिरप मिळणार कोकणामधले. हे कोकम सिरप पीठसाठी उपयुक्त. हे करवंदाचा ज्यूस मिळतो. करवंदाचा ज्यूस. इकडे आवळा सिरप मिळतो. ॲसिडिटी पित्तासाठी चांगला, उत्तम. हा कच्च्या कैरीचा कैरी पडणं. डायबिटीज स्पेशल बघाल तर जांभूळ ज्यूस एक येतो.
भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मी घेते आहे काजू आणि आंबापोळी. मित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घ्यायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांच्या गँगसोबत किंवा आपल्या परिवारासोबत शेअर करा. असेच पर्यटन स्थळे आणि गडकिल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर लवकरच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत येवा, कोकण आपलोच असा.